नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 115 वर्गातील मुलांच्या संख्ये इतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. त्या वर्ग शिक्षकांनी रुपये 272 भर घालून 1001 रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना दिली तर वर्गातील एकूण मुले किती? मित्रांनो, प्रश्नाचा जर अर्थ कळला असेल तर एक सोपी गोष्ट या ठिकाणी अशी आहे की इथे जर समजा x मुले त्या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक मुलाने जर x रुपये जमा केलेले असतील तर याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी एकूण x वर्ग म्हणजे x गुणिले x बरोबर x वर्ग एवढे या ठिकाणी रुपये जमा होतील. म्हणजे थोडक्यात 1001 एवढी रक्कम त्यांनी जमा केलेली आहे, ज्यात वर्ग शिक्षकाचे 272 रुपये आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोबत वर्ग शिक्षकांनी जे जमा केलेले पैसे होते ती रक्कम जी आहे ती आपल्याला त्याच्यातनं वजा करावी लागणार. म्हणून फक्त विद्यार्थ्यांनी जेवढी रक्कम जमा केलेली असेल ती असणार आहे 729 रुपये. 1001 मधून आपण 272 वजा करू, ही वर्ग शिक्षकांनी दिलेली रक्कम होती आणि ही मुलांनी आणि वर्ग शिक्षकांनी मिळून दोघींची मिळून तयार झालेली ही रक्कम होती. त्यातनं ही रक्कम वजा केली तर आपल्याला 729 मिळतात आणि 729 जो आहे तो त्याचे वर्गमूळ आपल्याला काढावे लागणार. म्हणजे 729 जर आपण वर्गमूळ काढले तर आपल्याला त्या एकूण वर्गात मुलं किती आहेत, एकूण मुले जर आपल्याला काढायची असतील तर हे 729चं वर्गमूळ आपल्याला काढावं लागणार आणि 729चं वर्गमूळ निघतं ते आहे 27. 729 हा 27चा वर्ग आहे. म्हणून एकूण मुले जी आहेत ती 27 मुले त्या ठिकाणी असणार आहेत आणि हा आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे.